आणि बर्फाला सोडा. बर्फा एक डाकू होता तिथं, कारण त्यानं गुन्हे केले होते एवढे, म्हणून त्याला पण खुर्सावर टांगलं होतं. पण त्यांच्या सणामध्ये एक रिवाज होता की त्या सणामध्ये एका मोठ्या गुन्हेगाराला सोडायचं. आणि पब्लिक मग यहुदी लोक म्हणाले की येशूला खुर्सावर टांगा आणि बर्फाला सोडा. मला येशूला खुर्सावर टांगा आणि बर्फाला बाहेर सोडा. बर्फा कोण होता? कुणी होता, बलात्कार करणारा होता, पाप करणारा होता, घर लुटणारा होता. आता लोकांची मानसिकता बघा. ज्याने चमत्कार केले, याने मृत्यूतून लोकांना उठवलं, रोग बरे केले, रोग वाहिले, अशा व्यक्तीला ते म्हणत आहे की ह्याला खुर्सावर टांगा आणि जो बर्फा आहे, जो चोर आहे, त्याला बाहेर सोडा. म्हणजे अजून चोऱ्या करत फिरे. बघा लोकांची मानसिकता, किती हुशार लोक आहेत. हालेलुया. चांगल्या व्यक्तीला खुर्सावर टांगायचं, मारून टाका, त्याला जीवन ठेवू नका. आणि जे चोर आहे तर त्याच्या विरुद्ध अजून चोऱ्या करायच्या. किती हुशार आपली पब्लिक आहे. हालेलुया, हालेलुया. आपल्याला चेक करणे गरजेचं आहे. याच्यातून काय शिकत आहोत आपण? आश्चर्यचकित पिलातूस झाला, पण तो काही देवाच्या समोर सरेंडर झालेला नाही. आज आपल्याला काय शिकायचंय की आपल्याला शांत